फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला आलो आहे. पाऊस चालू झाला. इकडून इकडून जायचं का वरती? नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, सुप्रभात. आज आपण आलो आहे पावनखिंडीच्या मोहिमेसाठी. आमचा तिघांचा पण योग पहिलाच योग आहे आणि किती वर्ष 12 वर्ष झाले आम्ही भटकंती करतोय. 12 वर्षांनी आमचा योग आला आहे. माझ्यासोबत आहे कल्पेश आणि महेंद्र. आम्ही आता कोल्हापूर स्टेशनला आहे. आता इथनं रिक्षा किंवा गाडी पकडून आम्ही पन्हाळ्याच्या पायथ्याशी जाणार. तिथनं आमचा ट्रेक चालू होणार आहे. आज आणि उद्याचा या 2 दिवसात आम्हाला तो पूर्ण करायचा आहे. तर प्रवासाचा आनंद घ्या. वाटेवाटेला मी तुम्हाला अपडेट देत राहील. तोपर्यंत धन्यवाद. आता आपण पन्हाळगडावर पोचलो आहे आणि बाजीप्रभूंचं स्मारक आहे तिथे आता मी उभा आहे. मला स्मारक दाखवतो. समोर स्मारक आहे आणि थोड्या वेळाने नाश्ता वगैरे करून आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत. 9:15 वाजले. आम्ही आता पन्हाळगडावर आहोत. नाश्ता करतोय. मिसळ. हा कुठे महेंद्र कुठे? नाश्ता करून आम्ही आमच्या वाटेला लागणार थोड्या वेळात. महेंद्र, सध्या आम्ही नाश्ता करायला थांबलोय. नाश्ता करताना आम्ही मिसळ पावच्या बदली आम्ही ब्रेड खातो. ब्रेड आणि एक विशाल आला नाही आमच्याकडे. जरा मोठ्याने बोल ना. आता नाश्ता करतो मोठा. कोल्हापूर स्टेशनपासून आपण पन्हाळगडाकडे येतो त्यावेळेस बाजीप्रभूंचं जे स्मारक लागतं पन्हाळगडावरचं तुम्ही बघू शकता. इथे हे बाजीप्रभूंचं स्मारक आहे आणि एक वाट आहे ती पुसाटी बुरुजाकडे जाते आणि पुसाटी बुरुजाकडे जाणारी जी वाट आहे तिथनं आपला ट्रेक चालू होतो पावनखिंडीचा. आणि एक वाट 3 दरवाजाकडे जाते. हे बघा, आता ही इथे बाजीप्रभूंचं स्मारक आहे आणि इथे हे जे इथे बोर्ड लागला. आपण जाऊया या बोर्डाजवळ. हे बघा, इथे बघू. हे बघा, ह्या साईडला 3 दरवाजा लिहिला आहे. ही वाट 3 दरवाजाकडे जाते आणि ही जी वरची वाट आहे ही पुसाटी बुरुजाकडे जाते. तिथं बाजीप्रभूंचं स्मारक आहे. आता आपण 3 दरवाजाची जी वाट आहे तिकडे 3 दरवाजा बघणार आणि मग पुढे पुसाटी बुरुजाकडे जाणार. गड फिरायला भरपूर मोठा आहे पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आपण आता 3 दरवाजा आणि पुसाटी बुरुज या 2च गोष्टी कव्हर करून पावनखिंडीकडे निघणार आहोत. अंदरभाव. आपण खाली ही विहीर बघूया अंदरभाव आणि मग वरती येऊ. खूप असं उतार आहे. हे बघा, अप्रतिम आहे, एकदम अप्रतिम. जाळी लागली. थोडं वरती जाऊया आणि मग खाली येऊ. पावसाचे दिवस आहे, पाय सांभाळून टाकायचे. काय नाही, असंच आहे एवढं. विहीर बघू. जास्त पुढे उतरत नाही मी विहिरीच्या भागात. पुढे जाण्यात काही अर्थ नाही. पण पिण्याचं पाणी आहे, एकदम शुद्ध असं पाणी आहे पिण्याचं. हे बघा समोर. चला आपण आता वरती जाऊ. हा वरचा पोर्शन आहे, विहिरीच्या वरचा पोर्शन. आता अंदरभाव
आपण जी बघितली विहीर आणि आता आपण 3 दरवाजाकडे चाललो आहे पन्हाळगडावरचा. हे बघा समोर 3 दरवाजाचा हा भाग आहे. आपण त्या दरवाजातून आतमधनं एंट्री मारूया. इथे जायचं का? मेन इथे जाऊया ना. चल ना मेन वरती जाऊया. चल वरती जाऊ पहिला. हां इथे काय आहे बघूया आपण थोडक्यात. गुप्तवाट सारखं दिसतंय समोर. ऍक्च्युअल दिशा आहे. 3 दरवाजाचा एवढंच बांधकाम आहे. वरचा पोर्शन. वरून समोर शिल्प दिसतंय कोरलेलं. 3 दरवाजाची वरची बाजू आपण आता बघितली. आता आतील जी बाजू आहे ती आपण बघणार आहोत. बघा समोर ही आतली बाजू आहे 3 दरवाजाची. एक मंदिर आहे. दरवाजात एंटर करण्या अगोदर बघूया आपण. मारुती रायाचं मंदिर आहे सुंदर असं. जय श्रीराम जय बजरंगबली. 3 दरवाजा आणि आतली बाजू आहे. इथे दरवाजाबद्दल माहिती पण लिहिली आहे बघू शकता. आपण आतमध्ये जाऊ. ते पहारेकरांच्या देवड्यासारखं आहे. हे बघा हे गाडी समोरचा परिसर. 3 दरवाजाच्या आतली बाजू पूर्ण परिसर आहे पहारेकरांच्या देवड्यांसारखं. दरवाजावरचं नक्षीकाम तुम्ही बघू शकता. एकदम सुंदर असं नक्षीकाम आहे. हे बघा इथे छान नक्षीकाम आहे एकदम. इथे एक विहीर आहे. सॉरी पाण्याचा टाका आहे. पण बघूया ते पाण्याचं. हे बघा एकदम शुद्ध असं पाण्याचा टाका. पाणी पिण्यासारखं आहे. इथं काहीतरी आहे. हा शिलालेख आहे तो शिलालेख इथेच. 3 दरवाजाचं मुख्य एंट्रन्स ते गाडी आली तो. आणि जे तोफेचा गोळा लागलेला आहे ते ठिकाण आहे. ती जागा आहे त्या भागात तोफेचा गोळा लागलेला. 3 दरवाजा बघून आपण आता निघालोय पुसाटी बुर्जाकडे. 3 दरवाजा आपण पाहिला आणि अंतर्भाव पाहिली. आणि आता आपण बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मारकाजवळ आलो. तिथनं एक वाट पुसाटी बुर्जाकडे जाते. त्या वाटेने आपण पावनखिंडीकडे जाणार आहे. बघा मगाशी मी इथलाच व्हिडिओ बनवला होता. आता वरचा पॅच आहे. वरच्या टप्प्यात आपण जाणार आहोत पुसाटी बुरुज. संपूर्ण गडावर डांबरी रस्ता आहे. तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्ही बाईकने पण फिरू शकता. आम्ही डांबरी रस्त्यानेच चालतोय. समोर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मारकाच्या इथून आपण वरच्या दिशेने पुढे आलो डांबरी रस्त्याने. ही पाटी लागली. या पाटीवर लिहिलं आहे पुसाटी बुरुज या बाजूला आहे. आपण या बाजूने जाणार आहोत. आपण रस्त्याने चालतोय. एक वन विभागाचं कार्यालय इथे समोर. आणि हा जो गेट लागला आहे हा गेट पावनखिंडीच्या रूटकडे नेतो आपल्याला. इथे पाटी पण लागली आहे पावनखिंडीच्या. पन्हाळा पावनखिंड बाजूनी वाट आहे. आपण आता जो ट्रेक पॉईंट आहे जिथनं ट्रेक स्टार्ट होतो त्या पॉईंटला आपण पोचलो आहे. आणि आता आपला ट्रेक फायनली आपला ट्रेक चालू होते.
चिखलातली वाट आहे पूर्ण एकदम. हे समोर पाटी दिसते, आटण महाराज आहे, मोठी वाट आहे पूर्ण सामसूम एरिया. आणि आम्हीच फक्त पन्हाळा पावनखिंड या मोहिमेत पन्हाळ्याच्या पुसाडी बुरुजाकडनं आपल्याला ती वाट घेऊन जाते पावनखिंडीकडे, विशालगडाकडे. आणि तुटलेला एक नंदी आहे इथे, हे बघा हा तुटलेला नंदी आहे. आणि इथे लिहिलेलं आहे, हे बघा आपण पाटी वाचूया. समोर लिहिलं आहे, तेजोमय पावनखिंड संघर्ष इथूनच होते, मोहिमेची सुरुवात. हे एक बॅनर लागला आहे. आपण आता ह्या वाटेने आपण सरळ चालत जाणार आहोत मसाई पठाराकडे. हां चला आपण निघतो आता. 10:15 वाजलेत. चला आमच्या ट्रेकची सुरुवात झालेली आहे. जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव. आपला ट्रेक चालू झाला आहे. ही वाट चिखल दगडधोंड्यातली वाट आहे पूर्ण. आता आम्ही पावनखिंडीच्या पाऊल वाटेवर आहोत. महाराज जेव्हा पन्हाळगडावरून विशालगडाकडे निघाले तेव्हा राजदिंडीचा जो मार्ग आहे त्या मार्गाने निघाले. हां बरोबर. आता आपण हा उतरतोय, पूर्ण उतार आहे. हे बघा पूर्ण उतारीच आहे, चढ अजून आलेला नाही आहे. हा मार्ग कुठपर्यंत जातोय ते आपल्याला नंतर लक्षात येईल पुढे गेल्यावर. तुम्ही व्हिडिओ सोबत राहा, व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्हाला पण या पावनखिंडीचा अनुभव घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण पाऊल वाटेने चालतोय, पण जिथे जिथं वाटा फुटतील तिथे मी त्या भागात व्हिडिओ बनवेल, जेणेकरून तुम्हाला ते सोयीस्कर पडेल की वाट चुकायला नको म्हणून. कारण जास्त व्हिडिओ मी बनवणार नाही पाऊल वाटेचे, थोडके बनवेल. ही एकदम एक पायची वाट आहे, झाडी झुडपात ना, अगदी खिंडीसारखीच आहे. बघा आजूबाजूला पूर्ण झाडी आहे. आणि पूर्ण उतरते मी आता. हा उतार किती कुठपर्यंत याची कल्पना आम्हालाही नाही आहे. पुढे गेल्यावर अंदाज येईल. परत चढ सुद्धा लागू शकतो. मसाई पठार पहिलं लागतं, पन्हाळगड सोडल्यानंतर आपल्याला मसाई पठार लागतो. अजून पठारावर पोचलो नाही. ट्रेक चालू करून 10-15 मिनटं झालेत, पण या वाटेवर अजून कोणीच नाही आहे, फक्त आम्ही तिघंच आहोत. आपण आता झाडी झुडपांना चालत आलो, थोड्याच अंतरावर पुढे आलो. आणि आता आपल्याला एक डांबरी रस्ता लागला आहे. तो डांबरी रस्त्यानेच पुढे सरळ जायचं आहे आपल्याला. हे बघा समोर ही वाट, सरळ जायचं आहे डांबरी रस्त्याने. पण आपण आलो की डांबरी रस्ता लागतो, आणि डांबरी रस्त्यावर असा बाण आहे. तुम्हाला लगेच कळून येईल की ह्या बाणाच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. गडावर शेती वगैरे पण होते बघा, शेत चाललंय, शेतीचा हा भाग आहे पूर्ण. आणि ह्या बाजूला पण बघितलं पुसाडी बुरुज, हा मागे हा पुसाडी बुरुज. इथनंच आम्ही खाली उतरलो या वाटेने आणि डांबरी रस्त्याला लागलो. आता हा डांबरी रस्ता आपल्या राजदिंडीच्या मार्गाकडे घेऊन जाईल. ऑलमोस्ट अख्खा किल्ला डांबरी रस्त्याचा आहे. काय फिरायचं आणि काय बघायचं हा प्रश्न आपल्याकडे उपस्थित राहतो गड फिरताना. डांबरी रस्त्याने आपण थोड्याच अंतरावर चालत आलो की आपल्याला एक पाटी लागेल पुन्हा एकदा, जी जिथनं आपण ट्रेक स्टार्ट केला होता तशाच प्रकारची एक पाटी लागते. हे बघा ही समोर पाटी दिसते, ही पाटी शिवाकाशीदांची पालखी औतात्म्य निघाली. तर ही जी वाट आहे या वाटेने आपण आता जाणार आहोत. ही आपल्याला ती वाट घेऊन जाते आणि चढ लागतो आपल्याला. आता ज्या पाटी आपण पाहिली ती, त्या पाटीच्या इथून जी वाट गेली ती शेतातून वाट आहे पूर्ण. इथे जरा
सांभाळून जाते. ही शेतातून वाट आहे पूर्ण अशी. ते पुढे जायचं बोर्डाची इथनं इथनं सरळ असं आपल्याला वरती जायचं आहे. ओके ना. इथे बसायला आहे इथे. मगाशी महेंद्र शेतामध्ये पडला आणि पूर्ण माखला होता. नशिबाने आम्हाला एक पाईप भेटला पाण्याचा. तिथं आहे बघा मागे. मगाशी डांबरी रस्त्यावरून आपण शेताच्या दिशेने आपण चढणीला लागलो. म्हणजे चढणीचा रूट आपण पुढे फॉलो करत आलो. त्यानंतर एक ओढाला हे लागलं धबधबा समोर वॉटरफॉल दिसतो आणि ही वाट आहे. त्या वाटेने आपण असं पलीकडे जाणार आहे. इथून खालून आपण वरती आलो. एकंदरीत पुसाडी बुरुजाच्या इथनं आपण उतरलो. डांबरी रस्त्यावर आलो. डांबरी रस्त्यावरून येऊन परत पुन्हा एकदा चढलो आपण. आणि आता ह्या स्पॉटला मी उभा आहे आणि पुढे आपल्याला वरती चढायचं आहे या वाटेने. पुसाडी बुरुज उतरून आपण डांबरी रस्त्याला आलो होतो. हा पुसाडी बुरुज आहे. खाली डांबरी रस्त्याला आलो. चढलो आणि या वाटेने आपण आलो वरती. मला वाटतं मसाई पठार असावा. ही वाट आहे अशी सरळ. त्या वाटेने आता आपण जाऊया. आता एक स्पॉटला थांबलो आहे. मगाशी डांबरी रस्त्याने आपण वर आलो. चढलो आणि ज्या ठिकाणी मी थांबलो एक गाव आहे मसाई पठार येण्या अगोदर. गावाच्या इथेच थांबलो आहे. थोड्या वेळासाठी ब्रेक घेतला आहे. आत्तापर्यंत आपण 4.5 किलोमीटर पार केलेत. साधारण 10 वाजता आपण ट्रेक चालू केला होता. 1.5 तास झालेत. आत्तापर्यंत 11:30 वाजले. बघू आपल्या स्पॉटला पोचायला आपल्याला किती वेळ लागतो. मग चढून आपण एका गावात आलो. गावाचं नाव माळुंगे गाव आहे. आणि उजवी डावी बाजू लेफ्ट हँड मारायचं आहे मसाई पठाराकडे आणि मग सरळच जायचं आहे आपल्याला. मसाई पठाराचा सुरुवात झाली आहे. इथं बोर्ड लागला आहे मसाई पठार बघा समोर. आता ही पूर्ण वाट मसाई पठाराची आहे. त्यानंतर पन्हाळा पावनखिंडाचे चेक पॉईंट लागेल. तिथं आपण एक ब्रेक घेणार आहोत. पाऊस रिमझिम पडतोय आणि आम्ही आता मसाई पठारावर आहे. बघा मागे आपली मंडळी 2 जण एकाने ताण दिली आहे. या ठिकाणी आमचा मित्र विशाल या ठिकाणी आलेला नाही आमच्यासोबत आजारी असल्या कारणाने. हा कल्पेश मोरे नुसते खोटे वादे करतो. बोललेला टेंट घेणार पूर्ण मसाई पठारावर वगैरे. अख्ख्या पन्हाळा सोडल्यापासून मसाई पठारापर्यंत टेंट मी घेतलेलं आहे. त्या टेंटचं वजन 10 किलो आहे. आता हा मोरे खोटं बोलते. त्यांनी काय केलं माहिती आहे का, टेंट फक्त उताराला घेतला आणि चढ आला की त्यांनी माझ्याकडे सोपवलं टेंट. आणि मला असं समजतात की मी सुपरमॅन आहे आणि माझ्याकडे सगळ्या वस्तू देत आहेत. हो कल्पेश मोरेला या व्हिडिओमध्ये आपण आज फेमस करणार आहोत. आणि महेंद्राकडे त्याची जिम्मेदारी आहे फेमस करण्याची. हा आम्ही मुंबईवरून आलोय. पावनखिंड. किती वेळ लागेल आम्हाला आंबेवाडीत पोचायला? बरोबर पावनखिंड 52 किलोमीटर. आता आंबेवाडीत पोचायला किती वेळ लागेल? काय माहिती नाही का ना. आंबेवाडी अलीकडे पावनखिंडीच्या. काकांचा लुक भारी आहे. काकांचा लुक भारी आहे. हो टोपी वगैरे मस्त भारी वाटतंय. ब्लूटूथ चालू कर. ब्लूटूथ कनेक्शन कर. मसाई पठारावर आलो की आपल्याला असे हे बघा हे समोर दिसतंय भगव्या झेंड्याचं जे मार्किंग आहे
मार्किंग म्हणजे कसं एक सिमेंटचं हेच केलं आहे, त्याला काय म्हणतात, हे काय म्हणतात त्याला, दिशादर्शक बनवलेत. तिकडे एक दिशादर्शक आहे, हे दिशादर्शक आपल्याला फॉलो करायचे. मसाई पठार जिथून स्टार्ट झालं, मगाशी मी व्हिडिओ बनवला, लांबून एक मंदिर दिसत होतं, तुम्हाला ते मंदिर दाखवतोय बघा. त्या मंदिराच्या बाजूनीच वाट आहे आपल्याला, एक तलाव पण आहे नैसर्गिक. आपण मंदिरात बघू कोणत्या देवाचं मंदिर आहे. आता मंदिराच्या इथं पोहोचलो आपण, लांबूनच दर्शन घेऊ. देवीचं मंदिर आहे, मला वाटतं मसाई देवीचं मंदिर असावं हे. जय माता, सर्व मंगल मंगल्य. असं माझं वैयक्तिक आहे रे ते, ह्याला सांग रे जरा. तुफान पाऊस चालू आहे आणि आम्ही मसाई पठारावर आहोत. धुक्याचं वातावरण, पाऊस तुफान पडतोय. पावनखिंड गाठायची आहे अंधार पडायच्या आत, शक्य असल्यात. मसाई पठार चालतोय बराच वेळ झाला आणि समोरचा व्ह्यू बघा एकदम. ही चढ आपल्याला चढायची आहे आणि पलीकडे जायचं आहे. अजून किती चाल आपल्याला माहीत नाही, पण चालत राहायचं. एक मंदिर लागेल, मगाशी मसाई देवीचं मंदिर लागलं. मसाई देवीचं मंदिर मगाशी एक छोटं मंदिर लागलेलं होतं आणि बाजूला एक नैसर्गिक तलावसुद्धा होता. तिथनंच आपण पुढे आलो वाटेने चालत. आता एक अजून एक मसाई देवीचं मंदिर लागेल, ते सगळ्यात म्हणजे एकदम मोठं मंदिर आहे. आपण तिथे थोडा ब्रेक घेणार आहे. मंदिराची इथे गेल्यावर पुन्हा व्हिडिओ बनवू आपण. तोपर्यंत चालत राहू चालत राहू चालत राहू. माझे 2 बॉडीगार्ड पुढे चालतात आहे, एकाच्या हातात टेंट आहे. मगाशी आपण मसाई पठारावरचं छोटं मंदिर पाहिलं मसाई देवीचं, आणि आता एक मोठं मंदिर आहे मसाई देवीचं. हे बघा तुम्ही समोर बघू शकता, हे सगळ्यात मोठं मंदिर आहे आणि महत्त्वाचं मंदिर आहे मसाई पठारावरचं. आतापर्यंत आमचे 9 किलोमीटर झालेत या मंदिरापर्यंतचं अंतर. मोबाईलमध्ये किलोमीटरचं ते ॲप्लिकेशन आहे, त्यामध्ये 9 किलोमीटर दाखवतात आहे. पन्हाळगड सोडून आम्ही 9 किलोमीटर पार गेलो. इथे पिण्याच्या पाण्याचं टाका आहेत कदाचित मसाई पठारावरचं. नाही टाका नाही आहे, काहीतरी वेगळंच आहे. आणि इथं लिहिलं आहे पाण्याचं टाका, ॲक्च्युली चुकीच्या पद्धतीने लिहिलं आहे ते. आपण मंदिराकडे जाऊ. कोणती धर्मशाळा आहे का? ओके, ती धर्मशाळा आहे म्हणतात. माकडं खूप आहेत. मसाई पठार तिकडे आहे ना येताना वाटतं भारताचं ते निमस आहे आणि इकडे ही मसा आणि इकडे पांडुगाव. तिथनं असं पांडवकऱ्यात जायचं. पुढे जायचं, ते पुढे जायचं तिथे. आता इथं पहिलं गाव कुठलं लागेल? आता खाली इकडे उतरलं सांग तर पहिलं गाव गोंगवाडी हे लागणार. इथं खाली कुंभारवाडी. मला कुंभारवाडीकडे चालत जाणार आहे का? हा चालत पावनखिंडीपर्यंत जायचं. मग आता तसं कुंभारवाडी खोतवाडी तिथनं खाली सुपात्र असं तुम्ही पुढे निघणार. हवा छान घातली. भारी वाटतंय, मस्त वाटतंय. मस्त वाटतंय म्हणते तुम्हाला. मस्त वाटतंय ती का आम्ही आपण मंदिरात दर्शन घेऊया देवीचं आणि आपल्या पुढच्या प्रवासाला लागू. मसाई पठारावरचं मुख्य मंदिर आहे.
मग तू मालक तर आपण मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो होतो. मंदिराचा गाभारा एकदम छोटासा वाकून जावं लागतं, पण देवीची मूर्ती तुम्ही पाहिली, एकदम सुंदर अशी देवीची मूर्ती. छान वाटलं. आजच्या या मोहिमेतलं मसई देवीचं जे दर्शन झालं, एक नंबर दर्शन झालं. देवी आम्हाला बळ देव पुढच्या प्रवासासाठी. आणि आपण आता निघतोय मसई देवीचं दर्शन घेऊन. जरा बसायला पाहिजे होतं इथं. मसई देवीचं दर्शन करून आम्ही आता आमच्या वाटेला लागलोय. अजून किती अंतर आहे आमच्याकडे? अजून बराच वेळ आहे. अंधार पडायला अंदाजे 5 ते 6 तास आहेत आमच्याकडे. तेवढ्या वेळात आम्ही अजून बरंच अंतर कव्हर करू शकतो. पावसाचे दिवस आहेत आणि रस्ता एकदम जे वाटा आहेत त्या चिखलाच्या झाल्यात. मसई मंदिर पाहते. आत्ताच आम्ही तिकडे दर्शन करून आलो. तिकडे जो काही प्रसाद त्यांनी वाटला, झुणका भाकरी आणि अजून झुणका चपाती आणि बटाट्याची भाजी होती. कमाल केली प्रसादाने. अजून आता जोर जेवण आला. झालं आमचं, आता परत थांबायची गरज नाही. अजून जोर आला आम्हाला आता. मसाई पठार तसं काही कास पठारच असं वाटतंय. आणि समोर जी बैलं दिसतात आहे ना, ते आमच्याकडे एक नजरेने बघतात आहे, जसं काय आता आमच्या धावूनच येणार आहे. मित्रांनो, मसाई पठारावर आपल्याला कधी कधी चुकायला होतं, कारण तो एकदम पठारच एरिया आहे. कोणत्या भागात जायचं काही कळत नाही. आता मी चुकलो होतो. फक्त जे मार्किंग आहे ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. हे बघा, तुम्हाला वाटलं की हे मार्किंग लागत नाही, दिसत नाही, तर आपण समजा ते वाट चुकलोय, कुठल्या तरी वेगळ्या वाटेला लागलोय. पन्हाळा पावनखिंडच्या मोहिमेत हे मार्किंग खूप महत्त्वाचे आहेत. ते आपल्याला फॉलो करत जायचं आहे. आता आम्ही बरोबर आम्ही चुकलो होतो वाट, त्या मार्किंगच्या वाटेला आलो आहे. बघा समोर. आता हा रूट सरळ पकडायचा आम्हाला आणि सरळ रूटने जायचं आहे. पहिलंच गाव कुंभारवाडी लागेल. चला चालूया. थोड्या वेळासाठी बसलोय, जरा पेटपूजा करतोय. काय खातो रे तू? टिमरोल. मसाई पठारात आपण उतरतोय आणि उतार लागलाय. मगाशी चढत होतो आणि आता पुन्हा उतरतोय. मसाई पठार उतरल्यानंतर आपल्याला कुंभारवाडी गाव लागेल पहिला, त्यानंतर खोतवाडी, अशी गावं लागतील. पुढे अजून गावांची नावं आहेत पण मला माहीत नाही. मसाई पठार उतरून आपण आता कुंभारवाडीत गावात आलो आहे. कुंभारवाडी गाव. मी आता कुंभारवाडी गावात उभा आहे. वरच्या रूटने आलो, खाली उतरलो. आता हा रूट असा इकडे उजव्या डाव्या हाताला जातो. वरून जर आपण उतरलो की डाव्या हाताला वळायचं आपल्याला, म्हणजे ही बाजू वळायची. कुंभारवाडीपासून थोड्याच अंतरावर चालत आलो आम्ही आणि इथं खोतवाडीची पाटी लागली. खोतवाडी 2 किलोमीटर डांबरी रस्ता आहे. 2 किलोमीटर चालायचं आहे. त्यानंतर पुढे करपेवाडी. कुंभारवाडी पार करून आम्ही आता खोतवाडीत पोचलो आहे. कुंभारवाडी ते खोतवाडी हे अंतर 3 किलोमीटरचं आहे. एक खोतवाडी गाव आहे. समोर पाटी लागले खोतवाडी. चालतोय अक्षरशः सगळे थकलेत. आत्तापर्यंत 14 किलोमीटर पार झालेत. कुंभारवाडी गावाच्या पुढे खोतवाडी एक गाव आहे आणि तिथे भैरवनाथाचं मंदिर आहे. त्या मंदिरात आम्ही थांबलो आहे जरा थोड्या वेळासाठी. भैरवनाथाचं मूर्ती. थोडी पेटपूजा करू आणि मग निघू आपण इथून.
अंधार पडेपर्यंत आम्हाला आंबेवाडीत पोचायचं आहे. बघूया किती वेळ लागते, नाहीतर करपेवाडीत आमचा मुक्काम होईल आजच्या दिवसाचा आणि पुढे मग उद्या दुसरा प्रवास पुढचा. या जेवायला 3:45 वाजले. थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर आपण आता खोतवाडीतून निघतोय. पुढे आपला करपेवाडीचा स्टॉप आहे. आपली मंडळी चालते. एक नवीन ग्रुप आहे आपला आपल्याबरोबर, ते पण आपल्याला जॉईन झाले. आम्ही त्यांना जॉईन झालो. खोतवाडीपासून काही अंतरावर चालत आलो आपण की 2 रस्ते फुटतात. एक डाव्या हाताला, एक उजव्या हाताला. इथं पाठी लागली बघू शकता, भगव्या ध्वजवली. आणि इथं बाण पण लावला आहे की डाव्या हाताला आपल्याला वळायचं आहे. तर आपण ही वाट घेणार आहोत, डावी बाजू. चला, अशी तो आपण लेफ्ट टर्न मारला खोतवाडीतनं पुढे आल्यावर. आणि आता हा मी जे लेफ्ट टर्न मारल्यानंतर एक गाव लागलं. हे समोर गाव आहे, हे धनगरवाडा आहे. धनगरवाडी आली. अजून थोडा पुढे चालायचं आपल्याला. आजच्या दिवसभराच्या ट्रेकमध्ये पूर्ण पाहिलं आपण तर डांबरी रस्ता भरपूर लागला आम्हाला. आणि डांबरी रस्त्यावरनंच आम्ही चालते, सगळी गावं घेत. जंगल एरिया फार कमीत कमी मला वाटतं 10-15% जंगल एरिया लागला आम्हाला. बाकी पूर्ण डांबरी रस्ता आहे. कुंभारवाडी, खोतवाडी, धनगरवाडी, आता करपेवाडी. बघूया अजून कुठपर्यंत डांबरी रस्त्यावर चालायचं आपल्याला. काय बाबू, कोण, कुठली? विशालगडची. काय माहिती, आम्ही तिघच आहोत. धनगरवाडी सोडली आपण आणि डांबरी रोड आपण जो फॉलो केला तिथनं पुढे आलो की परत एक कच्चा रोड लागतो आपल्याला. आपण बघूया, बघा ही कच्च्या रोडची पाऊलवाट लागते जंगलातली. आता पूर्ण आपला जंगल प्रवास चालू होतोय चिखलातला. आता चिखल तोडत जायचंय समोर. ही वाट गेली आहे. 5 वाजलेत संध्याकाळचे. आतापर्यंत आपण 18 किलोमीटर पार केलेत. आंबेवाडीचं अंतर टोटल 25 किलोमीटरपर्यंत पडतं. पन्हाळगड ते हे आंबेवाडीपर्यंतचं. बघूया आता आपल्याला किती वेळ लागतो. माझ्या अंदाजे आपण 7च्या दरम्यान आंबेवाडीत पोहोचू. आता ज्या पाऊलवाटेने आपण पुढे आलो, थोड्याच अंतरावर 2 पाऊलवाटा फुटतात, एक लेफ्ट साईड आणि एक राईट साईड. आपण ही राईट साईड घेणार आहे. इथे झाड टाकलं आहे बघा, म्हणजे याचा अर्थ रस्ता बंद आहे. हा या वाटेने जाऊ नये हे असं टाकलं आहे. आपण या वाटेने जाणार आहोत. तिथे एम लिहिलेलं आहे. आणि हा इथे ओढा आहे वाटतं पुढे. ओढा क्रॉस करून आपल्याला जायचं आहे कदाचित. चला निघूया आपण. आता ओढा लागला आपल्याला. हे बघा समोर ओढा दिसतं. हा ओढा लागलेला आहे. ह्या ओढ्याच्या इथून आपण पार करून जाणार आहोत. ओके, ओढा, हा जो ओढा आपण पार करून आलो. आणि आता इथे मार्किंग लागलं आहे बघा, भगवा ध्वज लागला आहे आणि बाण दाखवलं आहे. जवळ ना बघू आपण. राईट साईड आपल्याला घ्यायचे. चल, हो वानर समोर वरती वानर आहे. जंगल एकदम घनदाट आहे, जसं काय भीमाशंकराचं अभयारण्य. जंगल एरियातनं चालताना वाटेवाटेला रिबीन पण लावल्यात काही ठिकाणी.
हे बघा समोर सतर्क असणं रिबिन लावली. आला बघ तो रस्ता. मगाशी जंगल एरिया क्रॉस करून आपण डांबरी रस्ता लागला आपल्याला. जंगल एरिया क्रॉस झाल्यानंतर डांबरी रस्ता लागला होता. थोड्याच अंतरावर आम्ही चालत आलो. एक हा दगड आहे आणि तिकडे बांध लागला आहे. मला वाटतं आमचा रूट आहे तो करपेवाडीला जाणारा, तर आम्ही त्या रूटने आता जाणार आहोत. हा रस्ता डांबरी रस्ता घ्यायचा नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. आणि रिबिन पण लावली इथे समोर. एकंदरीत सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्यावेळेस तुम्ही तो जंगल एरिया सोडाल त्यानंतर जो डांबरी रस्ता लागतो तेव्हा डाव्या बाजूला बघत जायचं तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला ती पाटी दिसेल झेंडेवाली. आणि हा दगड लक्षात ठेवा. आता या वाटेने आपण आतमध्ये शिरणार आहोत. हे बघा डांबरी रस्त्याने आपण पुढे, मी तुम्हाला बोललो तो दगड होता डाव्या हाताला, त्या दगडाची इथनंच वाट होती आणि हे पाठी लागले. पावनखिंडीकडे जाणार रूट बांध पण लागलाय. आता आपण ह्याच रूटनी सरळ जाऊया. बघा ही वाट आपल्याला कुठे नेते. मगाशी आपण डांबरी रस्त्यावरनं जो लेफ्ट टर्न मारला, जो दगड होता आणि तिथे पाठी लागली होती आणि तिथे बांध दाखवला होता सरळ म्हणून. सरळ वाटेने मी पुढे आलो आणि ती वाट पुन्हा त्या डांबरी रस्त्याला जोडली गेली आहे. आणि हा कच्चा रस्ता लागला गावाकडे जाणारा. एक गाव आहे पुढे त्या भागात, आणि हा डोंगराच्या पलीकडे करपेवाडी आहे. हा फिरून रस्ता जातो गावात ना. इथना कुठला शॉर्टकट असेल तर आपण तो प्रयत्न करूया. वाडी या गावातून आपण थोड्याच अंतरावर पुढे चालत आलो की एक पुन्हा जंगल एरिया लागेल आपल्याला. हे बघा तिथे पुढे पाटी पण लावले आणि बांध पण लावलाय. बघूया आपण पावनखिंड. मगाशी एक धनगरवाडा लागला होता खोतवाडीच्या पुढे, आणि आता अजून एक धनगरवाडा लागलाय. मला वाटतं 2 धनगरवाडे आहेत. हे बघा इथे एक हे लागलं पाटी. आपल्याला ही वाट धरायची, ही वाट नाही धरायची. या वाटेने आपण जाऊया आणि पाठी इथे लागले त्याप्रमाणे आपण फॉलो करूया. फायनली आपण करपेवाडीत पोचलोय आणि 7 वाजलेत संध्याकाळचे. आता पुढे आम्ही आता जाणार नाही, अंधार पडेल. त्यामुळे आजचा मुक्काम आमचा करपेवाडीत होईल. टार्गेट होता की आंबेवाडीपर्यंत पोचायचं, पण नाही पोचता आलं. पुढे अजून 2 तास चाल आहे, म्हणजे आंबेवाडीत पोचायला आम्हाला 9 पण वाजू शकतात. आणि अंधारात ही वाट चालणं म्हणजे थोडं रिस्की आहे, कारण नवीन आहोत. आजचा मुक्काम आपण करपेवाडीत करते. आपली मंडळी चालते. 20 आत्तापर्यंत 21 किलोमीटर झालेत. पन्हाळगडापासून आम्ही सुरुवात केली होती ती. चला आज थोड्या वेळाने बोलू आपण. आजचा मुक्काम करपेवाडीत आहे आणि एक दोघं झोपलेत. पूर्ण लागली आहे. महेंद्र ओके आहे ना? हा, माझी मालिश करून देणार आहे कमरेची. हा कल्पेश पूर्ण दाखवतो अर्धा. दाखव खाली पण दाखव खाली. मालिश करताना दाखवतो. हा गेला आउट झाला. मला वाटत नाही उद्या चालेल. नाही चालणार. सगळं आपलं सामान मोकळं केलंय. लागला का फोन? नाही लागला. प्रभात मित्रांनो, सकाळचे 7 वाजले आणि आज आपला मोहिमेचा दुसरा दिवस आहे. आज मोहीम आटपायची आपल्याला. काल करपेवाडीपर्यंत आपण 22 किलोमीटर पार केले. पुढचा अजून किती किलोमीटर आहे हे आपल्याला अंदाज नाही. पावनखिंड आज गाठायची आहे आणि तिथून विशालगड. आजच्या दिवसाचा हा प्रवास आहे आणि मग आपण परतीच्या प्रवासाला लागणार. आणि सकाळचा नाश्ता चाललाय. नाश्ता करून आम्ही 7:30च्या दरम्यान निघणार आहोत. चला आपण नाश्ता करू.
चला आपला नाश्ता झालेला आहे आणि आता आपण निघतोय. करपेवाडीत सोडतोय. सकाळचे किती वाजलेत रे? 7:30 वाजलेत. चला निघूया.